एकत्र आहे, त्याने एकत्र निवडणूक काढल्या. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडूपुड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका. राज ठाकरेंनी राजू पाटील आणि त्या संबंधित माझा अद्याप विषय संपलेला नाही. त्या पक्ष नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते, ते मी पाहिजे. ते मला लोकांनी निदर्शनास सांगितलं. आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढा पुरतीच ठेवायला हवी. ईडी आहे काही लोकांच्या मागे, तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना. पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी स्वतः माझ्यावरती संकट आलं ईडीचं, मी पक्षाला वेठीस नाही धरलं. मी त्या संकटाशी सामना केला. अनेक संकटं माझ्यावरती. आजही माझी प्रकृती अत्यंत खराब आहे. मी आता ऑपरेशन थिएटरमधून आलेलो आहे, कळलं. तर कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. राजसाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात. ते खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. मला काहीतरी हवं आहे आत्ताच, आणि मग शहराचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास, उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढत जातात. महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असलं तरी आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं माती खाल्लेली आहे. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा ही सुनावणी पुढे ढकलली. याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या रासाला हातभार लावणं. सर्वोच्च न्यायालय ते लावत आहे. आपके साथ चुनाव लड़ा, स्थानीय नेतृत्व शिंदे ग्रुप के साथ चला गया है. क्या राज साहब साहब की संदर्भ में बातचीत? मेरी देखिए, राज साहब भी बहुत व्यथित है. जिस तरह से स्थानिक लोगों ने निर्णय लिया है, कोई उनके व्यक्तिगत कारणों से, राज साहब का कहना है ये मेरी भूमिका नहीं है, ये मेरी पार्टी की भूमिका नहीं है, स्थानिक निर्णय है. अगर स्थानिक लोगों ने पार्टी के खिलाफ जाकर कुछ निर्णय लिया है भूमिका के खिलाफ, तो उनके ऊपर कठोर एक्शन होनी चाहिए. जैसे कांग्रेस अंबरनाथ में, उसी जिले में कांग्रेस के 12 पार्षद बीजेपी के साथ चले गए, सपोर्ट किया तो उनको पार्टी से निकाल दिया. हमारे पार्टी में भी जिसने पार्टी के खिलाफ कार्रवाई की उनको हम पार्टी से निकाल देते. महाराष्ट्र के साथ बेईमानी करने वाले शिंदे के साथ अगर कोई जाता है सत्ता के लिए, शहर का विकास इस नाम के लिए, तो उन्हें भी लोग बेईमान करें. मैं आपको बताऊं, देखिए ये आज की बात नहीं है. आप एक दूसरे में विषय को मत डालो. शिंदे गुट के लोग कहते हैं कि MNS यानी MIM नहीं है. ठीक है, मैं मानता हूं, लेकिन महाराष्ट्र के लिए शिंदे गट यानी MIM, उनके साथ जाना
ये बहुत बड़ी गलती वहाँ के लोगों ने की। सर सिंबल में आज hearing होने वाली थी, आपको लग रहा है पर्पसली डिले किया जा रहा है इस पूरे हाँ तो और क्या है, और क्या है। इस देश के सुप्रीम कोर्ट से जनता का विश्वास उठ चुका है, उठ चुका है। राजनीतिक दबाव में अगर देश का सुप्रीम कोर्ट काम करेगा और संविधान के तहत जिसको निर्णय देना चाहिए वो सब्जेक्ट बार बार तारीख पे तारीख आप देते रहेंगे तो आपके ऊपर कौन विश्वास रहेगा। लोग बोलेंगे आप तो बेचे और खरीदे जाने वाली प्रॉपर्टी है। चलो थैंक यू। राज ठाकरे कारवाई करणार आहे का? काय बोलले तुम्ही? बोललं की काय कारवाई? राज ठाकरे व्यक्तिगत असं मला दिसलं आहे निर्णय। या निर्णयामुळे जो स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात त्याच्यामुळे ते व्यथित आहे। शेवटी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही आणि मला आत्ता पाहिजेच, नाही दिलं तर जातो या भूमिकेत मानसिक अस्थिरतेचं हे लक्षण आहे। इतर ठिकाणी सुद्धा असं होऊ शकतं यामुळे खबरदारी घेतात, खास करून मुंबईमध्ये. मुंबईत असं होणार नाही, मुंबईत असं होणार नाही, मी वारंवार सांगतो। पण कल्याण डोंबिवलीत जे घडले ते अत्यंत वाईट आहे। पण लक्षात घ्या शेवटी महाराष्ट्राची सत्ता ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे। त्यांना जर हा निर्णय पटला नाही कल्याण डोंबिवलीचा तर ज्या उदात्त हेतूने पक्षांतर किंवा हे पाठिंब्याचे प्रकरण घडलेले आहेत त्यांच्या मागे फार मोठा ससेमिरा लागू शकतो। तर ही मोठी बातमी आणि मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही झालं त्याला राज ठाकरेंचा पाठिंबा नाही असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलंय।